ग्रामपंचायतीच्या 13 सदस्यांनी सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला। या ठरावावरील मतदानासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अविश्वास ठराव दाखल करणारे 13ही सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे सरपंच पद वाचले। सरपंच पद वाचल्याचा आनंद सरपंचांनी स्वतःची उंटावरून मिरवणूक काढून साजरा केला। ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता। ही घटना आहे धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील ईट या गावची। ईट हे गाव तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचं गाव आहे। या गावची ग्रामपंचायत देखील मोठी आहे। तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून या गावाची ओळख आहे। संजय असलकर यांची सरपंचपदी निवड झाली, मात्र ते मनमानी कारभार करतात असा आरोप करून 14 पैकी 13 सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला। या ठरावावर मतदान घेण्यासाठी 13 डिसेंबर रोजी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सरपंच संजय असलकर आणि त्यांचा सोबतचा एक सदस्य असे दोघेच या बैठकीला उपस्थित होते। ज्या 13 जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता ते या बैठकीला गैरहजर राहिले। त्यामुळे असलकर यांचे सरपंच पद कायम राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला। त्यामुळे असलकर 13 डिसेंबर रोजी ते पुन्हा सरपंचपदी निवडून आले। तहसीलदार सचिन खाडे यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं।